ही पदवी आम्हाला 21 ऑक्टोबर 2005 साली मिळाली. विद्वत सभा जी असते काशीची आणि आमचे आखाडे असतात. ते आखाड्याचे सर्व श्रीमहंत हे एकत्र येतात आणि ते ठरवतात, की आपल्या धर्माचा शैव, वैष्णव हे 2 पंथ आहेत सध्या प्रचलित. शाक्त, सौर, गाणपत्य हे 3 पंथ वैष्णव संप्रदायामध्ये सध्या विलीन आहेत. तर शैव आणि वैष्णव हे जे 2 पंथ आहेत, या दोन्ही पंथांना आचार्य निवडला जातो. मग तो ही विद्वत सभा आणि त्यांचे आखाडे हे निवडत असतात. तर 21 ऑक्टोबर 2005 साली मला अयोध्येमध्ये माझ्या वयाच्या 39व्या वर्षी ही पदवी देण्यात आली आणि आमचे आखाडे परिषद जे आहे, त्या आखाडा परिषदेने दिली. साधू संतांनी दिली. आमचा निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा, दिगंबर आखाडा, त्यानंतर उदासीन आखाडा, बडा उदासीन आखाडा असे आमचे 6 आखाडे आहेत वैष्णवांचे. त्या आखाड्यानं ठरवलं, की आम्हाला दक्षिणेकडे जसे शंकराचार्य 4 पीठ आहेत. 4 दिशेला 4 पीठ आहेत. तसं वैष्णवांचं दक्षिणेकडे पीठ नव्हतं. ते दक्षिणेकडे आमचा आचार्य असला पाहिजे. म्हणून 21 ऑक्टोबर 2005 साली अखिल भारतीय आखाडा परिषदेनं आणि संपूर्ण साधू समाजानं एकत्र येऊन आमचा पट्टाभिषेक केला आणि आम्हाला जगद्गुरू रामानंदाचार्य या पदावर बसवलं. इसवी सन 7व्या शतकामध्ये आद्य जगद्गुरू शंकराचार्य निर्माण झाले आणि त्यांनी हिंदू धर्म जो इतरस्त झाला होता, दुभांगला होता, त्याला एकत्र करण्याचं काम केलं आणि 4 पीठं भारतामध्ये वेगळ्या ठिकाणी निर्माण केले आणि हिंदू धर्माचं संवर्धन करण्याचं काम केलं. त्यानंतर अनेक वर्षे गेली आणि 13व्या शतकामध्ये आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य आले आणि आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या काळामध्ये मोगलांचं वर्चस्व वाढलेलं होतं. मोगल साम्राज्य वाढलेलं होतं आणि हिंदू समाज जो आहे, तो हिंदू समाजाला पिळवटलं जात होतं. तलवारीच्या जोरावर हिंदू समाजाचं इस्लामीकरण करण्याचं काम जोरात सुरू होतं. त्यावेळी भगवान आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य आले आणि भगवान आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी जसं मी आता घर वापसी करून आम्ही आता 1,53,413 कुटुंबांना हिंदू धर्मात आणलंय. तशा प्रकारे त्या काळी इसवी सन 13व्या शतकामध्ये अ, आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी इस्लामीकरण थांबवलं आणि हिंदूंना आपल्या धर्मामध्ये घेतलेलं आहे. तर त्यांनी 16 वेळातून धर्म बाहेर काढला आणि त्यांचा संदेश आहे, जात पात पूछे ना कोई, जो हरी का भजन करे वो हरी का होई. अशा प्रकारे त्यांच्या संदेशावर आमचं कार्य चालू आहे. माझा संदेश आहे, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. हा माझा संदेश आहे.